हॅलो फ्रेंड्स, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर परफेक्ट पुरणपोळी बनवायचं म्हटलं तर पुरण हे परफेक्टच झालं पाहिजे, तरच पुरणपोळी छान येते आणि अगदी टम्म फुगते किंवा तोंडात टाकताच विरघळते. तर हेच परफेक्ट पुरण बनवण्याची आज पद्धत मी तुम्हाला माझ्या पद्धतीने दाखवते. सो व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. आता पुरणपोळी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी बघा चणा डाळ घेतलेली आहे. वजनी प्रमाणात म्हणाल तर 250 ग्रॅम ही चणा डाळ आहे. स्वच्छ पाण्याने धुतली म्हणजे त्यावर काही पावडर कचरा असेल तो निघून जातो. आता ही मी 1 ते 2 तासासाठी भिजू देणार आहे. तर 2 तास झाले. 2 तासाने बघता डाळ तुम्ही छान भिजलेली आहे. आता ही पुन्हा मी स्वच्छ पाण्याने धुतली आणि त्यानंतर कुकरच्या डब्यामध्ये काढून घेते. तर तुम्ही हवं तर मोकळीही कुकरला लावू शकता, परंतु इथे मी भात आणि चणा डाळ ही एकत्र लावणार आहे. त्यामुळे मोठ्या डब्यात मी चणा डाळ काढून घेतली. त्यामध्ये बघा थोडं चवीनुसार मीठ टाकायचं, तेल टाकायचं. तेल टाकल्याने डाळ मऊसूत शिजली जाते आणि थोडीशी हळद पावडर टाकायची. हळद पावडर टाकल्याने पुरणपोळीला छान पिवळसर कलर येतो आणि खायला पण रुचकर लागते. तर आता हे मिक्स केलं चमच्याने मिक्स केल्यानंतर बघा मी तांदूळ आणि डाळ एकत्र अशी मी कुकरला लावली. आता इथे आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या घ्यायच्यात किंवा 4 ते 5 घेतल्या तरी पुरेसे आहेत. कधी कधी काय होतं, कुकरच्या शिट्ट्या पटापट होतात आणि त्यावेळेला मग डाळ काही वेळेला शिजली जात नाही. तर इथे मी 5 शिट्ट्या कुकरच्या घेतल्या. डाळ परफेक्ट शिजलेली आहे बघा, अगदी मऊसूत शिजलेली आहे. इथे मी थोडी डाळ आहे ना कटाच्या आमटीसाठी काढून ठेवते, कारण मला थोडीच कटाची आमटी बनवायची आहे. त्यामुळे मी थोडी चणा डाळ इथे 2 ते 3 चमचे काढून घेते. जर तुम्हाला जास्तीची कटाची आमटी बनवायची असेल किंवा पाणी हवं असेल तर तुम्ही मोकळी डाळ कुकरला लावू शकता किंवा असंही माझ्यासारखं शिजवू शकता. तर एवढी छान अशी डाळ शिजलेली आहे. आता आपण बघा पुरण बनवायला घेतोय. तर आता इथे मी एक कढई तापायला ठेवली आणि कढईमध्ये बघा 2 चमचे साजूक तूप टाकायचे. गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची आहे. ही जी शिजवलेली डाळ आहे ही त्यामध्ये तुपामध्ये परतून त्यामध्ये आपल्याला नंतर गूळ ॲड करायचा आहे. शक्यतो पुरणासाठी लाल गूळच वापरायचा आहे. तर इथे मी लाल गूळ 1 छोटी वाटी घेतलेली आहे. आता परफेक्ट प्रमाण आहे म्हणजे 250 ग्रॅम वजनी प्रमाणात मी चणा डाळ घेतलेली आहे आणि इथे मी गूळ घेतलेला आहे बघा 150 ग्रॅम किंवा 200 ग्रॅम तुम्ही घेतला तरी चालेल, पुरेसा होतो. अगदी गोड अशी पुरणपोळी तयार होते. तर आता इथे मी लाल गूळ घेतलेला आहे 1 छोटी वाटी. गूळ असा हा बारीक करून घेतलेला आहे. त्यानंतर तो त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि चमच्याने असं घोटून व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये, कारण डाळ पूर्ण शिजलेली आहे पण गूळ त्यामध्ये टाकल्यानंतर पातळ होतं. त्यावेळेला घाबरून जायचं नाही. व्यवस्थित ते असं चमच्याने घोटून घ्यायचं आहे. नंतर घट्टसर होतं. पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच परफेक्ट पुरण कसं होतं आहे. त्यानंतर इथे जायफळ किसून घ्यायचं आहे, सुंठ किसून घ्यायचे आहे आणि 1 ते 1.5 चमचा वेलची पूड टाकायची. तर जायफळ, सुंठ आणि वेलची पूडने स्वाद आणि चव अप्रतिम येते पुरणाला आणि चव पण खूप छान लागते बघा. अगदी पुरणपोळी तोंडात टाकताच विरघळते. आता हे बघा घोटून चमच्याने घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे. काही वेळेला कढईला खाली लागलं जातं, त्यामुळे सारखं चमच्याने असं हलवायचं आहे आणि पूर्ण त्याच्यामध्ये घोटून घेतल्यानंतर अगदी पुरण वाटायची सुद्धा गरज पडत नाही. एवढं छान पुरण तयार होतं. तर आता तुम्ही बघताय व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करायचे बघा. पुरण अगदी असं छान स्मॅश करून घ्यायचे चमच्यानेच आणि नंतर मग परफेक्ट पुरण तयार होतं. बरं, परफेक्ट पुरण कसं ओळखायचं झाल्यानंतर तर मी तुम्हाला दाखवते बघा. असा चमचा जर उभा राहिला पुरणामध्ये तर समजायचं पुरण परफेक्ट झालेलं आहे. आता पुरण परफेक्ट झालं आहे. मी पूर्ण डाळ स्मॅश करून घेतली. तुम्ही बघताय अगदी मऊसूद असं पुरण तयार झालेलं आहे. त्यानंतर आता इथे बघा मी पुरणपोळी करायला घेते आहे. तर पिठाचा असा आपल्याला छोटा गोळा घ्यायचा आहे. व्यवस्थित अशी लाटी गोलाकार करून घ्यायची खोलगट वाटीसारखं आणि त्यामध्ये पुरण व्यवस्थित भरायचे. पुरण अगदी बेताने व्यवस्थित असं भरायचं आहे. जास्त पण नाही आणि कमी पण नाही भरायचं, म्हणजे पुरणपोळी अगदी चवीला छान होते. आता व्यवस्थित पुरण भरल्यानंतर जसं व्हिडिओ दाखवले त्या पद्धतीने करायचं. आतमध्ये व्यवस्थित पुरण असं दाबून घ्यायचं आहे. नंतर व्यवस्थित गोळा तयार करून घेतला तर पुरणपोळी लाटताना अजिबात पुरणपोळी तुटत नाही किंवा पुरण बाहेर येत नाही आणि व्यवस्थित अशी लाटता येते. तर अशा पद्धतीने करायचं आहे बघा. काही जण काय करतात, थोडंसंच पुरण भरतात आणि चपातीसारखं लाटतात. मग चपाती आणि पुरणपोळीमध्ये फरकच राहत नाही. त्यामुळे पुरण अगदी बेताने व्यवस्थित भरायचे, जास्त पण नाही आणि कमी पण नाही. आणि त्यानंतर थोडीशी पिठी घ्यायची आणि व्यवस्थित अशी गोलाकार लाटून घ्यायची आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते बघा. आणि आलटून पलटून तुम्ही पुरणपोळी कशीही तुम्ही चपातीसारखी पलटली आणि लाटली तरी अजिबात पुरण बाहेर येत नाही आणि अगदी पुरणपोळी व्यवस्थित लाटता येते. गोल गोल गरगरीत अशी फिरवायची आहे.
पोळपाटाला कॉटनचा फडका किंवा रुमाल असा बांधायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पुरणपोळी लाटायला घ्यायची आहे. कधी कधी काय वेळेला काय होतं, नवं शिकणाऱ्या असतात तर पुरणपोळी लाटताना चिकटली जाते पोळपाटाला किंवा पुरण बाहेर येतं, पुरणपोळी फुगत नाही, तुटत असते किंवा लाटल्यानंतर तव्यावर भाजताना पुरण सगळं बाहेर येतं. असे काही बरेच प्रॉब्लेम होतात पुरणपोळी बनवताना. त्यावेळेला तुम्ही अशा ह्या जर ट्रिक वापरल्या, व्यवस्थित परफेक्ट पुरण बनवून घेतलं, पुरण आणि पीठ हे व्यवस्थितच परफेक्ट झालं पाहिजे. पीठ पण भिजवताना अगोदरच भिजवायचं आहे. एक 15-20 मिनटं, अर्धा तास पीठ भिजवून ठेवायचं आहे. व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि नंतरच मग पुरणपोळी बनवायला घ्यायची आहे. आता तुम्ही बनवतच असाल, काही जण बनवतात पण काहींना आयडिया नसतात, काहींना माहिती नसतं. नवीन शिकणाऱ्या अनमॅरिड बॅचलर मुली असतात, त्यावेळेला तुम्ही जर ह्या ट्रिक वापरल्या तर अगदी परफेक्ट पुरणपोळी तयार होते बघा. तर आता इथे मी पुरणपोळी लाटून घेतली. एक पॅन तापायला ठेवायचं, गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल ठेवायची, जास्त पण कमी गॅसची फ्लेम ठेवायची नाही आहे किंवा जास्त पण हाय ठेवायची नाही आहे, नॉर्मल ठेवायची. त्यानंतर पुरणपोळी अशी तव्यावर टाकल्यावर व्यवस्थित ती सगळीकडनं फिरवून भाजून घ्यायची आणि साजूक तूपच लावायचं. बघा परफेक्ट पुरणपोळी तयार झालेली आहे. भाजली पण खूप छान, तोंडात टाकताच विरघळते. अगदी दुधासोबत तुपासोबत एवढी छान लागते. नक्की ट्राय करून बघा आणि असं परफेक्ट पुरण नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील. थँक्यू.